नमस्कार, मी दीपाली पेडामकर. किचन जर्नीमध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बांगडा फ्राय आणि बांगड्याचं कालवण. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. थँक्यू. हे 3 बांगडे आहेत. ह्याला आता मी मॅरिनेशन करत आहे. मीठ आणि आगळ लावून हे मीठ घेतलं आहे आणि आगळ लावत आहे आणि याला चांगलं स्वच्छ करून ठेवत आहे. याचं मी कालवण करणार आहे आणि ह्याचं मी फ्राय करणार आहे. आता हे मी असंच झाकण लावून ठेवते. आता मी तुम्हाला वाटण दाखवते. वाटण्यासाठी साहित्य घेतलं आहे. ओला खोबरा घेतला आहे, कोथिंबीर घेतली, एक मिरची घेतली हिरवी कमी तिखटाची, 3 ते 4 लाल मिरच्या घेतल्या बेडगी, लसूण घेतलं, लसणीच्या मी साली नाही काढल्या, चिंच घेतले, कांदा घेतला आहे. आता काही साहित्य मी भाजून घेणार आहे. तर आता मी खोबरं आणि कांदा भाजून घेते. इकडे मी एक पॅन ठेवला आहे. तशी मी माहेरी आले आणि हे माझ्या मम्मीचं किचन आहे. आणि माझ्या मम्मीच्या किचनमध्ये मी आज तुम्हाला बांगड्याचा रस्सा दाखवत आहे. हे आहे माझ्या मम्मीचं किचन. मच्छी तिथे ठेवले मी बोंबील तळण्यासाठी. आता मी कांदा भाजत आहे. मी आता थोडंसं तेल टाकत आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. आता याच्यात मी लसूण टाकत आहे. थोडंसं तेल टाकते. कांदा आपला आता परतून झालेला आहे. पण हे साईडला काढते. आता मी याच्यामध्ये ओला खोबरा टाकत आहे. थोडंसं तेल टाकूया आपण. हा बांगड्याचं कालवण एकदम थोडा वेगळ्या पद्धतीचं मी दाखवत आहे. लाल मिरच्या टाकल्या. अगदी थोड्याशा शेकवायच्यात. असं काय एकदम फ्राय नाही करायचं त्याला. त्याचबरोबर हे धने घेतले थोडेसे मी. याच्यावर एक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ही चिंच. आता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेत आहे. वाटण आपलं वाटून झालं. आता मी
एक टमॅटो ग्राइंड करून घेत आहे, एक टमॅटो घेतला आहे, त्याची प्युरी करत आहे. तेल आपला चांगला तापला तर हा मसाला मी याच्यात टाकत आहे. आता हे चांगलं परतून द्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये मी टमॅटोची प्युरी टाकत आहे. त्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आता मी सुके मसाले टाकत आहे. थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, आणि हा मालवणी मसाला जरासा. आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकत आहे, थोडं घट्ट आहे म्हणून. ग्लास पाणी टाकलं आहे. याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि एक कड आलं की याच्यामध्ये मी बांगडे सोडणार आहे. चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं एक कड आलं की मी बांगडे सोडेल. आता हे एक कड येऊन द्या, मग बांगडे टाकूया आपण. इथे रशाला कड आलेली आहे. परत झाकण लावून ठेवत आहे. या बांगड्याला मी आगळ आणि मीठ लावून ठेवलं होतं. याच्यात आता मग मसाले लावत आहे. पाऊण चमचा हळद, मालवणी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि धने पावडर. याला चांगलं थोडंसं याच्यामध्ये तेल टाकत आहे. आता हे मी ठेवून देते 10 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेली. आता चेक करूया आपण.
मस्तपैकी बांगड्याचा रस्सा आपला रेडी आहे. याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि हे मी आता झाकण मारून आता मी बांगडे फ्राय करायला घेते. इथे मी रवा मिक्स करते. एक चमचा तांदळाचा, 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ. इकडे मी पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाला की मी तेल टाकते. लसूण टाकत आहे 2-3 पाकळ्या आणि ह्याच्याकडे छान चव येईल. मी बांगड्याला छानपैकी रव्यात डीप करत आहे. तेल मी याच्यासाठी टाकलं होतं, बांगड्याचा जो मसाला असतो तो छानपैकी याला चिटकून राहतो म्हणून मी तेल टाकलं होतं याच्यामध्ये. अगळ लावताना मी मीठ टाकलं होतं म्हणून मी मसाला लावताना मीठचा वापर केला नव्हता. आणि हे आता मी मसाला विकून छानपैकी चिटकून राहतं म्हणून त्याच्यामध्ये तेलचा वापर केला होता मी. दोन ते 3 मिनटं झाले की पलटी करते मी. बांगडे आपले रेडी आहेत. मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते आता.
ही आहे माझं बांगडाचं कालवण आणि बांगडा फ्राय। ही बांगडा थाली तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका।